नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवटेमंकाळ, आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण जे पाऊस पडतो किंवा आपलं टेम्परेचर जे असतं ते कसं चेक केलं जातं ते आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर हे स्कायमेटचं वेदर स्टेशन आहे। महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि स्कायमेट यांचं संयुक्त म्हणजे याचं कोलॅबरेशन आहे आणि यांच्या मार्फत हे चालवलं जातं। तर आपण आज त्यांच्या जे आलेले आहेत तज्ञ ते स्कायमेटचे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की याची आर्द्रता वगैरे कशी मोजली जाते। चला सुरुवात करूया। आता आपल्याकडे स्कायमेटचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून ह्या स्कायमेटचं जे वेदर स्टेशन आहे याचं कामकाज कसं चालतं ते त्यांच्या आपण तोंडून ऐकून घेणार आहोत। चला। नमस्कार, मी स्कायमेटमधून आहे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातला प्रतिनिधी आहे। तर आपण आता त्या देशीमध्ये सध्या आहोत। देशीमध्ये आपलं जे हवामान केंद्र आहे हे हवामान केंद्र महाराष्ट्र शासन कृषी विभाग व स्कायमेट या दोघांच्या मध्ये भागीदाराचा हा प्रकल्प महावेद म्हणून हा प्रकल्प आहे, त्या अंतर्गत हे लागलेला आहे। तर आपण आता सध्या इथे ही जी पॅरामीटर आहेत ती लाईव्ह इथला आपला डाटा आपल्याला समजतो। तर हा जे पॅरामीटर आपला आहे ते आपलं तापमान आणि आर्द्रता ह्यामध्ये समजते। तसेच हा जे आपले पावसाची रेनगेज आपण म्हणतो याला, हा जे आहे ते रेनगेज आहे। ह्यामध्ये आपल्याला पाऊस बाबा किती मिलीमीटर पाऊस झाला, किती मिलीमीटर पाऊस झाला ह्यामध्ये आपल्याला समजतं। यामध्ये आपल्याला समजा पाऊस पडला तर लगेच आपल्याला लाईव्ह बाबा समजा आता किती पाऊस पडला ते 1 तासामध्ये लाईव्ह डाटा समजतो किती पाऊस झाला। आता आपल्याला काय म्हणायचं, समजा 1 मिलीमीटर पाऊस झाला तर आपल्याला इथं कसं कळणार की म्हणजे वर्किंग प्रोसेस काय? हे जे आपले बकेट आहे या बकेटमध्ये 0.25 mm पाऊस रेकॉर्डिंग होतो। हे समजा बकेट आपल्याला 1 2 3 4 वेळा समजा टिपिंग झाली तर ते 1 मिलीमीटर पाऊस हा रेकॉर्डिंग होतो। इकडे आपले होल आहे, पाणी ऑटोमॅटिक जातं, हे सेन्सर लागलेलं आहे, त्यामुळे पाणी साचून राहण्याचा काय यामध्ये प्रश्न येत नाही। लगेच बाबा रेकॉर्डिंग होतं, लगेच पाणी खाली निघून जातं। आता ही रेकॉर्डिंग झालेलं कुठं जातं आणि हा सगळा जो डाटा आहे ते 1 तासाला डाटा आपला महाराष्ट्र शासन कृषी विभागाला असेल किंवा तुमचं तहसील विभाग असेल, ते तुमचा तहसील कार्यालय आहे, जिल्हा कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा कृषी ऑफिस आहे किंवा स्कायमेटचं आमचं ऑफिस आहे, तिकडं हा डाटा 1 तासाला वरती अपडेट होतो। आता इथलं जे पडलेला पाऊस आहे तो त्या ह्याच्यात पेटीमध्ये आपला जे हा डाटा लॉगर आहे ते हा जो डाटा लॉगर आहे ह्यामध्ये आपले सिम कार्ड आहे, मेमरी कार्ड आहे, ह्यामध्ये आपलं सगळ्या रेकॉर्डिंग पाऊस आपल्याला किती पाऊस पडला किंवा टेम्परेचर आता काय आहे हे आपल्याला सगळं समजतं। आता टेम्परेचर आपलं 44 डिग्री आहे आणि आपली आर्द्रता आहे ती 38 डिग्री आहे। टेम्परेचर आपलं आता सध्या लाईव्हच आहे आणि यामध्ये समजा आता पाणी आपण टाकलं तर आता पाऊस आपल्याला लगेच लाईव्हचा समजतो किती पडला ते 1 तासाला वरती आपल्याला अपडेट होतं। हे सगळं आपलं असं पॅरामीटर आहेत, 1 तासाला वरती डाटा वरती ऑटोमॅटिक पाठवतो। या पडलेल्या त्यामुळे जे पाऊस पडतो किंवा हे जे टेम्परेचर तयार होतं यावरनं लोकांना हे सुद्धा कळतं की जे विम्याचा लाभ घेतात शेतकरी त्यांना खास करून ह्या वेदर स्टेशनचा स्कायमेटचा उपयोग होतो महत्त्वाचा म्हणजे। तसंच शेतकऱ्यांना आपल्याला महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर जर जास्त असली त्या हंगामात कोणती पिकं घ्यावीत किंवा घेऊ नयेत यावरून सुद्धा आपल्याला कळून जातं। कारण सहजासहजी टेम्परेचरची ही माहिती मिळणं अवघड होतं, कारण आर्द्रता असते ते किती टक्के आर्द्रता आहे, ओलावा किती प्रमाणात आहे हे आपल्याला बऱ्यापैकी समजून जाते त्या गोष्टी। आमची दर महिन्याला इथे विजिट असते, इथे तपासणी वगैरे आम्ही करतो बाबा कशी सेन्सर वगैरे आहेत, काय बाबा चालू आहेत, कुठले बंद आहेत, हे जे सगळी आम्ही माहिती दर महिन्याला येऊन आम्ही बघून जातो। तसेच जर का शेतकऱ्यांना वगैरे समजा माहिती जी पाहिजे असेल तर आपलं प्ले स्टोअरमध्ये स्कायमेट वेदर म्हणून आपले ॲप्लिकेशन आहे, ते फ्री आहे, ती आपल्याला इथलं लाईव्हचा डाटा समजतो। तसेच पुढील 15 दिवसाचा त्याच्यामध्ये अंदाज पण दाखवला होतो आणि अशा प्रकारे आपलं स्कायमेटचं ॲप्लिकेशन आहे। हे फक्त इथं आहे जे डाटा लॉगर हे इथं लाईव्हचं समजतं आणि ते आपले ॲप्लिकेशन आहे ते लाईव्ह प्लस परत पुढचा 15 दिवसाचा अंदाज कसा असेल पावसाचा वगैरे ते पण समजून जातं किंवा तुमचं तापमान वगैरे आहे ते पण समजून जातं। अशा प्रकारे आपलं स्कायमेट ही कंपनी कार्य करते। धन्यवाद।